मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही आलोय खांडस टू भीमाशंकर ट्रेकसाठी. आम्ही आलोय पुण्यावरून. पुण्यापासून हा ट्रेक जर पुण्यापासून तुम्हाला यायचा असेल तर लोणावळा, खोपोली, कर्जत मार्गे खांडस हे गाव आहे. खांडस या गावापासून हा ट्रेक चालू होतो. आज तुम्ही पाहाल आमच्या ग्रुपमध्ये हे काय आमचे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत आणि आमच्या मित्राचे मामा आहेत आणि हा सर्व मामांचा ग्रुप आहे. तर ह्यावेळी डिफरंट एजचे लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये. तर हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 3.5 ते 4 तास लागतात. तर इथून पुढचे काही व्ह्यूज असतील किंवा ट्रेकिंगमधील जे येणारे अनुभव आम्हाला असतील ते आम्ही तुम्हाला दाखवू. धन्यवाद. या ग्रुपमध्ये एक 65 वर्षाची व्यक्ती पण आहे. त्यांच्याकडे बघून आम्ही एनर्जी घेऊन हा पूर्ण करू. त्यांच्यासाठी टाळ्या. थँक्यू. खांडस टू भीमाशंकर ट्रेक करत असताना 2 मार्ग आहेत. एक आहे शिडी मार्ग आणि दुसरा आहे गणेश घाट. तर गणेश घाट मार्गे आम्ही चाललोय भीमाशंकर अभयारण्यातून. आता सध्या पाऊस नाहीये. पाऊस असता तर अजून सुंदर वातावरण असतं किंवा अनुभव वेगळा असता. कदाचित जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इकडचं वातावरण कधीही चेंज होतं. नमस्कार काका. नमस्कार. कधीपासून करताय हा व्यवसाय? बर. असं श्रावण मध्येच करता फक्त? श्रावण सोमवारला गर्दी असते का भरपूर? हो असते. एवढी असते. हे तुमच्या शेतातलं आहे की कसं विकत घेऊन येतात काकडे? ओके. आणि लोक वरती जाऊन रिटर्न कधीपर्यंत येतात खाली? 5-6 वाजता चढायला 4 तास. बरं. श्रावणानंतर नसता का तुम्ही इथे? इकडे लोक पण ट्रेकिंगला वगैरे येत असतील ना? जास्त नाही. धन्यवाद. जसं तुम्हाला खाली असताना सांगितलं होतं की हा ट्रेक करण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक शिडी मार्ग आणि एक गणेश मंदिर, गणेश घाट. तर आता आपल्याला पुढे 50 मीटरवरतीच गणेश मंदिरात आपण जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर कदाचित आमच्या ग्रुपमधील सदस्य थोडा वेळ विश्रांती घेतील, गणपतीचं दर्शन घेतील. तुम्हाला पुढे पोचल्यानंतर गणपती मंदिर दाखवतो. गणपती मंदिरामध्ये विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा आम्ही भीमाशंकरच्या दिशेने चाललोय. सगळे ओके आहेत ना? महादेव. ऑल राईट. ऑल इज वेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. गणपती बाप्पा. जसं मी तुम्हाला खाली सांगितलं होतं की आपण भीमाशंकर अभयारण्यातून जातोय. भीमाशंकर अभयारण्याच्या काही सूचना दिलेल्या आहेत. पुढे भीमाशंकर अभयारण्य वन विभागाचं गेट आहे. तर कदाचित आपल्याला त्यांची एंट्री फी असेल ती आपल्याला द्यावी लागणार आहे. या तुम्ही. फ्री आहे का? ओके. फ्री आपल्याकडे खासदार पास आहे. उन्हातून आल्यामुळे सर्व लोक पाणी अंगावरती घेऊन थंडावा घेत आहेत. वरतून आले की चालले का? हे आय थिंक भीमाशंकर अभयारण्याचं गेट आहे. करेक्ट ना? इथे काही एंट्री फी वगैरे आहे का? किती आहे पर हेड? 60 रुपये. ओके. आणि इथे काय जंगलामध्ये बिबट्या, हरिण वगैरे असं काय आहे का? सगळे तुला काय पाहिजे? अर्ध्या तासाचा ट्रेक आम्ही कंप्लीट केलेला आहे.
अर्धा 1 तासाचा आणि 1 तासानंतर बऱ्यापैकी आमच्यातील जे अबाव 50 जे लोक आहेत ते थोडे थकलेले आहेत, त्यामुळे ते हळूहळू येत आहेत. आम्ही जे 4-5 जण आहोत ते आम्ही पुढे आलेलो आहे. एक वॉटरफॉल आम्हाला भेटलेला आहे, पण वॉटरफॉल मोठा आहे, फक्त त्याला पाणी नाही आहे. ओके, तुम्ही या वॉटरफॉलचं पाणी बघा. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. पाऊस असता तर कदाचित जबरदस्त वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळाला असता. सचिन शेठ पाय थंड करतायत. कोणती वाली? पेडिक्युअर थेरपी करतात आहेत का ती? फायनली आम्हाला मोठी धार मिळालेली आहे पाण्याची. आता लवकर बॉटल भरेल आणि सचिन शेठ मार्गस्थ होतील. महादेव, छोटा ट्रेकर चाललेला आहे भीमाशंकरला. कुठून आलास मित्रा? भिवंडी पिंपलास. भिवंडी. भिवंडी पिंपलास. गुड गुड. सह्याद्रीच्या पर्वतरांगा. सगळे लोक आराम करतात. आमच्या अगोदर जे लोक आले होते, कारण 1-1.5 तासाचा प्रवास करून आल्यानंतर थोडं विश्रांती पण घेणं गरजेचं आहे. वॉटरफॉल आहे का? आत्ताच लंच झालेला आहे आमचा. तर लंच झाल्यानंतर आम्ही सगळ्यात मोठी चढाई करणार आहोत, तो म्हणजे हा डोंगर. तुम्ही बघू शकता, हा खूप अवघड वाटतोय, कारण खालून जर लोक बघितले ना तर एकदम छोटी छोटी दिसत होती. इथे काही हॉटेल्स आहेत, नाश्ता वगैरे, जेवण वगैरे दुपारचं करण्यासाठी जे जे वेगवेगळ्या ग्रुपचे लोक आले ते करतायत. आम्ही अगोदरच केलं होतं. आणि हा जर इथून बघितला तुम्ही तर हा खूप डिफिकल्ट ट्रेक आहे. आता रोड तर आहे, हे आम्ही बघितलेलंच आहे. तर वरती गेल्यानंतर आणि मधून जाते वेळी आम्ही तुम्हाला व्हिडिओज टाकू. इथून आता ट्रेकचा अवघड टप्पा सुरू होतोय. ग्रुपमधील 3 सदस्य, युवा सदस्य आघाडीवरती आहेत. सचिन पवार, सचिन शेठ झेंडे, आदित्य, मी स्वतः 4थ्या नंबरला. आणि हे मोठी फळी अबाव 50. बघूया आता हा ट्रेक आपण किती वेळात कंप्लीट करतोय. असं ठरवलेलं आहे की नॉनस्टॉप जायचं, बट लेट्स सी.
हा उघड टप्पा संपलेला आहे. आता आम्ही जंगलामध्ये पुन्हा स्टार्ट करतोय. जय बोले. किती वेळ आहे अजून? 2 अर्धा तास बाकी आहे. काय काय अरे 5 तासाचा ट्रेक करून आम्हाला 3.5 तासाचा वाटला होता. 5 तासाचा ट्रेक करून आम्ही भीमाशंकरला पोहोचलेलो आहे. आम्ही ह्या रूटने आलेलो. इकडे तुम्ही बोर्ड बघितला गणेश घाट मार्गे आम्ही खंडसूरून सुरुवात केली होती. गणेश घाट मार्गे आम्ही भीमाशंकरला पोहोचलेलो आहे.